इथे आज संध्याकाळी छोटे गाणी आमचे घर मालक कम मित्र डॉक्टर साहेब यांनी आम्हाला जेवणासाठी निमंत्रित केलं. त्यांच्या भांगिनी त्यांनी सुद्धा आम्हाला कालपासून आग्रह केला होता की आमच्या इथं उद्या जेवायला यायचे एक दिवस अगोदर. तर त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आज त्यांच्या घरी भोजनासाठी आलो. भोजन खूप स्वादिष्ट आणि रुचकर बनवलं. आम्ही खरंच आपल्या हाताला खूप सुंदर अशी चव आहे. एकदम चविष्ट पोटभर जेवलो. त्यात शेवटी खीर 2 वाट्या खीर शेवटी थोडी 1 चम्मच घ्या. 1 चम्मच म्हणजे 1 वाटी. खरंच आम्ही जेवण एकदम 1 नंबर झालं होतं. खरंच चव तुमच्या हाताला चांगली चव आहे. आणि कालची मॅगी विथ सुरण मला खूप आवडली. मी आमची भाजी खाल्ली नाही. भाजी खाल्ली नाही. मला एवढी चवदार लागली. तीच भाजी नाही. आज कोणती भाजी बनवली होती? छोले. 1 नंबर भाजी करतात छोले. सुरण सुरण नाही ते खरंच सर एकदम चवदार. माझी बायको घर समोर बसलेली. आमची घरची भाजी खाल्ली. मला अजून ती भाजी दे. मॅगी विथ सुरण. हा मॅगी विथ सुरण. भाजी खरंच आपला जास्त सहवास आम्हाला लाभला नाही. 1 वर्षाचा 1.5 वर्षाचा सहवास लाभला. खरंच मला जेवढे पण विचारताय रूम बघायला येत आहे रूम घर मालक कसे मालकीन कसे. मी त्यांना नेहमी सांगत असतो की घर मालक म्हणून राहत नाही. घर मालकी म्हणजे मालकीन नसतात. त्या भाड्यावर राहतात त्याच मालकीन असतात. असे आमचे मागे आहे. त्या कधीच त्यांना असं घर मालकीनीचा कधी त्यांच्या असं युगो वगैरे काहीच नाही. किंवा मी एवढ्या मोठ्या बिल्डिंगची मालकी नाही यांची घर मालकी नाही माझे भाडेखोर असे कधीच त्या भाभीने आम्हाला ट्रीट केलं नाही. तर खरंच भाभी म्हणजे आणि सर आम्ही हे पण कौतुक करतो भाभीचा. तुमचं पण भाभी जास्त बोलणार कारण ती घरी जास्त राहत नाही. तुम्ही दवाखान्यात असता. जेवढे काही घर भाडेखोरीचे मुलं आहेत ना तेवढे भाभीचे घरी असतात दिवसभर. भाभी त्यांना एक शब्द बोलत नाही. आम्हाला वाटतंय की भाभी त्या मुलाने एक शब्द बोलत नाही. कुठे खेळा कुठे बसा टीव्ही बघा बंद करा चालू करा काही लावा. भाभी कधीच त्यांना असं एक शब्द म्हणणार नाही बाहेर जा येऊ नका काही तर बसा कधी तर बसा एक शब्द पण बोलत नाही भाभी. आणि तुमचं पण आग्रह आम्ही कधीच असं मुलांना कधीच रागवत नाही. दोघं पण म्हणजे एवढे त्यांचा स्वभाव छान आणि एकदम प्रेमळ असा स्वभाव आहे. पण आम्हाला आता काय आहे शेवटी गर्दी झाली तरी आम्हाला रूम सोडणे नाही तर आम्ही रूमच सोडली नसती. खरंच कारण की तुमचा स्वभाव झाला भाभीचा स्वभाव झाला आणि आराध्या आपला अनुज तो पळत जायचा. मी बघितलं की त्याला चॉकलेट मिळतो नाही माझ्याकडे पळत जायचा. आता त्याला ती सवय मोडली असेल त्याची. आपली बदली झाल्यापासून आम्ही गेल्यापासून त्याला चॉकलेट पण असं ते विसरला असेल किंवा चॉकलेट मिळते म्हणून. त्याला चॉकलेट दिवशी तो खाली येतच नव्हता. चॉकलेट घ्यायचा तेव्हा खाली यायचं पूर्ण डबे काढायला लावायचे. त्याला भोवता जरी नसायचं तर पूर्ण खाणं कोणी दाखवायचं. कसं बोलत होता कैसा बोलत होता आम्ही चॉकलेट काय नाही का राजला भाभी आणि सर 1 नंबर तुमचा मला म्हणजे सहवास लाभला. आता काही अपरिहार्य कारणामुळे प्रशासकीय जे काही असतात बाबी त्या बाबी आम्हाला फॉलो करावं लागतात. बदली झालं म्हणजे आम्हाला जावंच लागतं. आता शेवटी 12 वर्ष इथं सर्व्हिस केली 12 वर्ष सेवा दिली. आता उर्वरित सेवा आमच्या जन्मभूमीत कर्मभूमी आमची इथून सुरुवात झाली तेव्हापासूनच. आता जे काय राहिले दिवस आता तिकडे परिवारात आई वडील बहीण भाऊ जे असं
नातेसंबंध त्यांच्यात आम्हाला ते आता घालवायला मिळेल. पण जी काही आठवण आहे, ज्या काही आठवणी त्याच्यावरती दिलेल्या त्या खूप अशा चांगल्या आठवणी दिलेल्या आहेत. नाही ना काय अरे, आता हे सगळं बरोबर चालू आहे. आभार प्रदर्शन सुरू आहे. तर त्यावेळी आता मला माझी एक विशेषता आहे की माझ्या डोळ्याला कधीच पाणी येत बायको बायकोला तरी रेडली आहे पण माझ्या डोळ्यात अजिबात असं येत नाही, कधीच येत नाही. काही किती दुःख असो काही असो माझ्या डोळ्यात कधीच असं येत नाही आणि मी भावनिक पण होत नाही. तर ते एक माझा निगेटिव्ह पॉइंट आहे ते मला ते जमत नाही तेवढं हे करायला. तर आजचं भाभी खरं जेवण खूप छान झालं. तुमच्या मदतीला असणाऱ्या तुमच्या मदतनीस सोनी पण विशेष आभार. सोनी विचारलं कोणता आयटम बनवला तिने काही हाताखाली होती पाहिली ती सोनी हे परत ती सोनवती दवाखान्यामध्ये पण कामाला असते, इतर पण बोलूया हजर असते ती कधी पण मदतीला. हा ते दवाखान्यात होते. हा मला जे काही वाढपी म्हणजे ममता पण होते, सोनी पण होते. ममताचे पण खूप खूप आभार. त्याच्यानंतर आपला छोटा वाढपी लोणचं घेऊन त्याचे पण आभार. तुम्ही आम्हाला एवढे छान असं आमचा निरोप समारंभ केला जाता जाता पूर्व संध्येला. तर मी गायकवाड परिवारातर्फे आपलं मनपूर्वक आपल्या धन्यवाद देऊ इच्छितो आणि असंच प्रेम आमच्यावर राहू द्या. आमचे चालू राहणार आहे इकडे येणं जाणं, कारण की शेवटी 12 वर्षाचा काळ इथे घालवलेला आहे महत्वाचा. सुरुवातीचे जे उमेदीचे दिवस होते ते आम्ही जेव्हापासूनच सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही तर आम्हाला कायम आठवणीत राहाल, पण आम्हाला पण तुम्ही आठवणीत ठेवा. नक्कीच 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 सर. नेहमी यू आर ऑलवेज वेलकम. कधी पण या सर, आपल्याच घर समजून. हा तुम्ही आमच्या गावाकडे आले औरंगाबादला तर आम्हाला पण तुमची सेवा करण्याची एक नक्कीच संधी द्या. येऊ आम्ही फिरायला येऊ सर. आणि नक्की ज्या सहपरिवार सहकुटुंब सहपरिवार तुम्ही आमच्या घरी या आणि आम्हाला पण तुमची सेवा करण्याची एक संधी द्या अशी मी तुमच्याकडून एक नाही सर, सेवा वगैरे येऊ आम्ही भेटायला तुम्हाला भेटायला येऊ. जाता जाता तुमचे परत एकदा मनापासून आभार व्यक्त करतो, नाही धन्यवाद मानतो. धन्यवाद. तुम्ही पण चांगले भाडे करू लागले आम्हाला त्याबद्दल. मॅडम तुम्ही पण बोला काहीतरी.